आवाज येतोय व्यवस्थित? आवाज येतोय का तुम्हाला? प्रभूजी आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. आता येतोय आवाज? हो प्रभूजी. येतोय आता. ठीक आहे. आपण कृष्ण पुस्तकाचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये दुसरा अध्यायाचं वाचन सुरू. तर आपण काय बघितलं की देवकीकडे बघूनच कंसाला पण वाटलं की आता 8वं मूलच किंवा मला मारणारा विष्णूच प्रकट होणार आहे. परंतु तरीसुद्धा काय केलं कंसाने, त्यावेळेस देवकीला मारण्याचा विचार त्याने सोडून दिला. कारण त्याला पण थोडंफार वैदिक ज्ञान होतं कंसाला की तर मग तो कंस विचार करतो की एका स्त्रीला मारणं बरोबर नाही आणि ती माझी बहीण आहे. तर तो विचार करतो अशा व्यक्तीला लोक जिवंतपणी पण बोलतात आणि त्याचा मृत्यू झाल्यावरती पण बोलतात की किती क्रूर माणूस होता किंवा काय म्हणजे एका पशुसारखा माणूस होता, असं कोणी करतं का. तर कंसाला पण त्याच्या काय म्हणतील नाव प्रतिष्ठेची भीती होती. पण सध्या तर कोणी तसं त्याची पण भीती कोणी ठेवत नाही. कंसाला तरी थोडंफार तरी भीती होती आणि त्याला हे पण माहीत होती की अशा कृत्यामुळे व्यक्तीला नरक प्राप्ती होते. तर त्यामुळे कंस काय करतो की तेव्हा तिला मारण्याचा विचार सोडून देतो. मग तो विचार करतो की ठीक आहे, आपण जेव्हा तो मुलगा जन्माला येईल तेव्हा बघूया काय करायचं ते. आवाज येतो व्यवस्थित का? मध्ये काही प्रॉब्लेम झाले की मला सांगा. आता ठीक आहे आवाज? येतोय प्रभूजी आवाज. हो येतोय. कारण हे वायफाय पण थोडं वीक आहे मध्ये मध्ये पण. बरं, डाटा पण चालू करू. तर मग हा विचार करतो आपण काही दिवस थांबूया, मुलाने जन्म घेतल्यावर मग त्याला मारू. कारण अशा स्थितीमध्ये मारणं यासाठी योग्य नाही. कारण देवकी एक स्त्री आहे, माझी बहीण आहे आणि हे या कामामुळे माझी खूप निंदा होईल आणि मला नरक प्राप्ती होईल. दुसरा तो विचार करतो की शत्रूला मारायचं तर त्याला त्याशी योग्य युद्ध करून मारलं पाहिजे. असं असहाय्य अवस्थेत मारणं तरी योग्य नाही. क्षेत्रीय धर्मानुसार याला योग्य समजलं जात नाही. आता तो तर गर्भामध्ये आहे, गर्भात तर व्यक्ती असहाय्य असतो, तो काय स्वतःचं संरक्षण करणार. त्यामुळे मी माझ्या शत्रूला जेव्हा तो जन्म घेईल किंवा जेव्हा तो माझ्यासोबत युद्ध करू शकेल त्या अवस्थेत त्याला मी मारेल, असा विचार करून कंस मारण्याची वेळ जी आहे ती पुढे ढकलून देतो. ठीक आहे, नंतर बघू म्हणून. मग यानंतर तो काय करतो की वसुदेव देवकी यांचा पहारा वाढवतो. कारण आता हे 8वं मूल आहे ना. आकाशवाणीमध्ये पण 8वं सांगितलं होतं. आतापर्यंतच्या 7मध्ये तर कंसाला कोणी आढळलं नाही त्याला मारण्यासारखं. जरी नारद मुनी बोलले होते की पहिला 8वा असू शकतो किंवा दुसरा 8वा असू शकतो, पण त्याने 6 तर स्वतः मारले, त्यामध्ये कोणी आढळलं नाही. 7वी तर गर्भपात झाला. मग कंसाला पण हे वाटलं, अरे यार काहीतरी औषधाने गर्भपात झाला असं आचार्यांनी सांगितलं. काय माहिती त्यावेळेस पण काही औषध येत असते. त्याचं औषध मला माहिती पण नव्हतं, त्यावेळेस सांगायला नाही.
तर मग आता कंस वाट बघतोय कृष्णाच्या जन्माची, पण त्याला एवढं कृष्णाचं चिंतन होत होतं की जेवताना, बसताना, झोपताना किंवा कुठं तो गेला आहे, प्रत्येक क्षणी तो भगवंताचं चिंतन करत होता की हा येणार, मी त्याला मारणार, किंवा तो माझा मृत्यू होऊन येणार. 24 तास त्याचं भगवंतांचं चिंतन होतं. विचार करा ना, खाताना, पिताना, झोपताना, स्वप्नात पण कृष्ण, समोर पण कृष्ण, अन्नपदार्थात कृष्ण, सर्वत्र त्याला कृष्ण दिसायला लागले. तर म्हणजे असं तर भक्तापेक्षा पण जास्त कंसाची कृष्ण भावना होती. 24 तास भगवंतांचं चिंतन करण्याची किती किती लोकांची कॅपॅसिटी आहे. तर एका दृष्टीने कंस हा कृष्ण भावना काय म्हणते, कृष्ण भावनेने भरलेला होता किंवा भगवंतांच्या चिंतनाने भरलेला होता. तर या अशा प्रकारचं चिंतन योग्य आहे की योग्य नाही आहे, किंवा याला भक्ती समजतात की नाही. कंस कसं चिंतन करत होता की त्याला सर्वत्र कृष्ण दिसत आहेत, परंतु तो कशासाठी चिंतन करतो की हा मला मारेल आणि मी याचा जन्म होता त्याला मारून टाकेल, या भावनेमध्ये त्याचं चिंतन होतं. इतका घाबरला होता की सर्वत्र त्याला कृष्ण दिसायला लागले किंवा विष्णू दिसायला लागले. कधी कधी असं होतं ना, एखाद्या व्यक्ती खूप घाबरल्यावर त्याला कितीतरी समजावून सांगितलं तर तो तिच्या मनामध्ये जे आहे तेच त्याला सर्वत्र दिसायला लागलं. तसं कंसाचं झालं. तर मी असं विचारतो की इतकं भगवंतांचं ध्यान तर आपण तर करतच नाही, महान वैष्णवांमध्ये पण 24 तास भगवंतांचं ध्यान करणं किती दुर्मिळ आहे. जसं की आपण बघितलं की भगवंतांचं नित्य ध्यान करावं, जसं गीतेमध्ये पण सांगितलं ना, महामनुस्मर युद्धेच्या, या अर्जुन युद्ध करत करत माझे नेहमी स्मरण कर. आपण बघितलं होतं की नेहमीचा अर्थ होतो की दररोज, कारण साधक स्थितीमध्ये नित्य म्हणजे 24 तास स्मरण करणं शक्य नाही आहे. आपण जेव्हा जप करतो तेव्हा स्मरण होत नाही, तर इतर वेळेस कसं होणार. रूप गोस्वामींनी ती व्याख्या सोपी केली, साधक अवस्थेमध्ये नित्य म्हणजे नियमितपणे दररोज. परंतु याच्या विरुद्ध कंसाला तर 24 तास भगवंतांचं स्मरण होत होतं. तर या स्मरणाला भक्ती म्हटलं पाहिजे की नाही म्हटलं पाहिजे. असं ध्यान करणं योग्य नाही ना प्रभूजी. कसंही असो बघा, ते म्हणतात कोणत्याही मार्गानं का होईना पैसा कमावला पाहिजे, तसं कंसाचं व्हायला ना, कोणत्या मार्गानं का होईना ध्यान तर व्हायला ना देवाचं. तुम्ही गेस करा, मला माहिती तुम्ही हे गोष्टी वाचण्यात आल्या नसतील, कारण याच्यामध्ये आहे भक्तरसामृत सिद्धी भक्तिशास्त्रीमध्ये. तर कंस काय आहे, नेहमी भगवंतांचं स्मरण करतोय, पण या स्मरणालाच भक्ती म्हणायचं किंवा नाही म्हणायचं, आणि या स्मरणाने काही लाभ होईल की नाही. मुक्ती मिळेल. हां, परफेक्ट. तुम्हाला कसं माहिती मुक्ती मिळेल? कारण भगवंतांनी स्पर्श केला म्हणजे मुक्ती मिळणारच ना. हां, ओके, ते पण ठीक आहे. ज्यांनी भक्तिशास्त्री केलं ते तरी सांगा की हे चिंतन, हे ध्यान भक्तिमय आहे की नाही आहे. भक्तिमय नाहीये प्रभूजी. आहे की नाही आहे, नाही म्हणताय तुम्ही. नाहीये, नाही. दोषातून केलेलं आहे ना ते. हां, पण का नाही. शेवटी तर भगवंताचं स्मरण करायचं आहे ना. अनुकूल भाव नाहीये ना प्रभूजी, प्रतिकूल भावाचं चिंतन आहे ना. हां, ते महत्त्वाचं आहे. तुम्ही भक्तिरसामृत सिंधूमध्ये जेव्हा वाचन कराल तेव्हा तुम्हाला कळेल. रूप गोस्वामींनी भक्तीची व्याख्या दिली आहे. अन्नाभिलाषिता शून्य ज्ञानकर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तम. अनुकूल भावामध्ये भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे. त्याचं स्मरण भीतीमध्ये आहे. भक्तीमध्ये आपण जेव्हा भगवंतांचं स्मरण करतो किंवा त्यांची सेवा करतो तर आपल्या मनात भीती नसते. जर भक्तीनेच भीती निर्माण होत असेल तर मग कठीण आहे ना. भक्तीला तर आपण सुसुकम कर्तुम अव्ययम म्हणतो,
किंवा भक्तीमध्ये क्लेशाग्नी असते, शुभदा असते. म्हणजे व्यक्ती भक्ती करत असेल तर त्याला म्हणजे सुखाचा अनुभव झाला पाहिजे, भीती नाही वाटली पाहिजे. आणि त्याच्या जे काही मागच्या कर्मामुळे त्याला जो त्रास होतोय ते पण नष्ट झाले पाहिजे, हे भक्तीकडून अपेक्षित आहे. असा आपण पण अनुभव केला की आपण जेव्हा पहिल्यांदा भक्तीमध्ये आलो तर आपल्याला खूप मोठं ओझं निघून गेल्यासारखं वाटतं. तर ते सर्व भक्तीचा परिणाम आहे. परंतु कंसाचं कसं होतंय, उलटं होत आहे. तो स्मरण तर करतोय पण भीती वाटते. याचा अर्थ ती भक्ती नाही आहे. कारण का, जसं की रूप माताजी बोलल्या आणि रूप गोस्वामीच्या व्याख्यात आहे, अनुकूल्येन कृष्णानुशीलन. अनुकूल भाव पाहिजे तर त्याला भक्ती म्हणतात. परंतु जसं शीतल माताजी बोलल्या, जरी हा भाव अनुकूल नसला तरीसुद्धा या भावाने पण अशा व्यक्तीला मुक्ती किंवा मोक्ष मिळतो. जसे की नारद मुनी 7व्या स्कंदामध्ये सांगतात, भयात कंसो द्वेषा चैद्यादय नृपा, की कुणी कुणी कशा कशा पद्धतीने मुक्ती मिळवली. गोप्या कामात भयात कंसो, गोप्या कामात भयात कंसो द्वेषा चैद्यादय नृपा, संबंधात युयम कृष्णय स्नेहम युयम भक्त्या वयम विभो. वेगळ्या वेगवेगळ्या व्यक्तीने वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांसोबत संबंध निर्माण केला किंवा त्यांची प्राप्ती केली. गोप्या कामात, कामात म्हणजे इथे प्रेम आहे, गोपींचा भाव प्रेमाचा होता. भयात कंसो, कंसाचा भाव भीतीचा होता, जसं आपण बघतो ना. द्वेषात चैद्यादय नृपा, द्वेष कोण करायचा? शिशुपाल. शिशुपाल चेदी नावाच्या ठिकाणचा राजा होता, म्हणतात चैद्यादय म्हणतात. गोप्या कामात भयात कंसो द्वेषा चैद्यादय नृपा, संबंधात युयम वृष्ण्या. आणि संबंधामुळे भगवंतांची प्राप्ती कोणाला झाली? वृष्णी म्हणजे यादवांना, आणि तुम्हाला म्हणजे अर्जुन 5 पांडवांना. आणि नारद मुनी म्हणतात की आम्हा सर्वाला भक्तीमुळे होते. युयम भक्त्या वयम विभो. वृष्णे स्नेहात युयम भक्त्या वयम विभो, आम्हाला भक्तीमध्ये भगवंतांची प्राप्ती होते. तर या श्लोकामध्ये काय, वेगळ्या भावामध्ये वेगळ्या प्रकारच्या व्यक्तींनी भगवंतांशी कसा संबंध निर्माण केला. जसे की गोपींचा भाव माधुर्य प्रेमाचा, परंतु कंसाचा भाव भीतीचा आहे आणि शिशुपालचा भाव द्वेषाचा आहे, तरीसुद्धा त्यांना मोक्ष प्राप्त झाला. तर मग असं कोणी म्हणेल की ठीक आहे की म्हणजे ही पण फॅसिलिटी आहे की समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणतो, तुम्हाला एंट्री घ्यायची. समजा एखाद्या तुम्ही खूप मोठ्या काहीतरी एंटरटेनमेंट पार्कमध्ये गेले, तुम्हाला एंट्री घेण्यासाठी समोरून एक गेट आहे आणि तिथून तिकीट काढून जायचं. परंतु दुसरी पण एक अशी व्यवस्था आहे, तिथून पण जात आहे. तर असं वाटेल की ठीक आहे बाबा, समोरून गेटमधून जाण्यापेक्षा दुसऱ्या मार्गाने असेच निघून जाऊ आतमध्ये. तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की जर भगवंतांचं स्मरण कोणत्याही भावात केलं तरी मोक्ष मिळतो, मग अनुकूल भावाची काय गरज आहे? प्रतिकूल भावात पण करू शकतो ना आपण. शेवटी व्यक्तीला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे. मोक्ष तर भगवंतांचा द्वेष करून पण मोक्ष मिळतो. प्रभूजी, मोक्ष नाही पाहिजे ना, आपल्याला सेवा करायची, नित्य सेवा. ओके, पण काही वेळासाठी असं समजूया की आपल्याला मोक्ष पाहिजे. काही वेळासाठी तुम्ही बोलले ते बरोबर आहे, पण काही वेळासाठी आपण असं समजू की आपल्याला मोक्ष पाहिजे म्हणून. भक्तिशास्त्रीवाल्यांनी सांगायला पाहिजे, ज्यांचं भक्तिशास्त्री आणि हे झालं. पुन्हा सांगा ना प्रभूजी प्रश्न. भक्तिरसांशी मी हे म्हणतोय की आपल्या सर्वांचं उद्देश आहे की मोक्ष मिळवणे. केवळ सेवा करणे ह्या उद्देश आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. जसं धर्म अर्थ काम आणि मोक्ष असतं ना, तर मोक्षाला चौथा पुरुषार्थ म्हटलं जातं. तर मी असं म्हणतोय की भगवंतांचा द्वेष किंवा भीती असून सुद्धा मोक्ष मिळतो. मग अशी काय आवश्यकता आहे की भक्ती करूनच मोक्ष मिळवला पाहिजे, जर तसा पण मिळत असेल तर? जर प्रभूजी, हरे कृष्ण. येस माताजी.
भक्ती जर द्वेष करून जर मोक्ष मिळतोय तर आपण प्रतिकूल भावाने जर भगवंतांची अनुकूल भावाने जर भगवंतांची सेवा केली तर हां. आपल्याला काय मिळेल ना? हां, ते आहे. पण समजा एखादा व्यक्ती आहे की ज्याला विश्वासच नाही आहे कृष्ण वगैरे काय, त्याला श्रद्धा नाही, तो नेहमी द्वेष करतोय भगवंतांचा, तर मग अशा व्यक्तीला पण भगवत प्राप्ती मोक्ष मिळतोय. तर मग भक्तीनेच मोक्ष मिळवला पाहिजे याची काय गरज आहे? आपण इतरांसारखा द्वेष नाही करू शकत ना. ते जेवढे 100% द्वेष करत होते. परफेक्ट परफेक्ट. हे तुम्ही कुठं ऐकलं मला माहिती नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. द्वेष किंवा भीती जी आहे ना 100% पाहिजे. भक्ती 100% नसली तरी चालेल. भक्तीमध्ये कृपा पण असते, गुरुचा आशीर्वाद असतो, वैष्णवांचा संघ असतो. पण द्वेषाच्या मार्गामध्ये असं नसतं. तुम्ही द्वेष करा असा मी आशीर्वाद देतो असं कोणी नाही म्हणू शकणार. याच्यामध्ये एक समस्या काय आहे, 100% द्वेष किंवा 100% असं कंसासारखं जर वागणूक असेल तर मोक्षप्राप्ती होते. परंतु त्याच्यापेक्षा जर कमी झाली तर मग त्याला नरकातच जावं लागणार. असं उदाहरण आहे भागवतामध्ये. वेन नावाचा एक राजा होता, अंग महाराजांचा मुलगा. फार विचित्र होता तो. म्हणजे लहानपणी खेळता खेळता मुलांना मारायचा, बालपणापासूनच असा होता. तर त्याच्या या वागण्याला बघून त्यांच्या वडिलांनी राज्य सोडून निघून गेले वेनमुळे. तर जेव्हा राज्यातली जनता किंवा ब्राह्मण वगैरे भगवंतांची भक्ती करायची तर वेन बोलायचं की तुम्ही सगळे तर म्हणजे चुकीचे आहात, तुमचा देव तर मी आहे, तुम्ही माझी भक्ती केली पाहिजे, असा वेन म्हणायचा तिथल्या ब्राह्मणांना किंवा भक्तांना. तर मग वेनचं असं वागणूक बघून ब्राह्मणांनी फक्त मंत्र म्हणून त्याला मारलं. फक्त काहीशे मंत्र बोलून, शस्त्र पण उचलण्याची गरज नाही. तर तिथे सांगतात की वेन जरी भगवंतांचा द्वेष करत होता परंतु इतक्या वरच्या लेवलवरती नाही गेला की त्याला मोक्ष मिळावा. म्हणून त्या साईडला प्रॉब्लेम काय आहे, 100% म्हणजे 100पैकी 100 घेतले तर तुम्हाला मिळू शकतो. आणि ते पण 100पैकी 100 घेताना अनुभव कसा आहे, म्हणजे आनंदाचा अनुभव नाही आहे. द्वेषामध्ये आणि भीतीमध्ये आनंदाचा अनुभव कसा असेल? द्वेषामध्ये व्यक्ती सारखा जळत असतो. परंतु याच्या विरुद्ध भक्तीमध्ये कसं आहे, भक्ती सुष्कम कर्तुम अव्ययम आहे. जसे आपण नेहमीचे भक्तीचे अंग करतो, श्रवण कीर्तन प्रसाद वैष्णव सेवा धाम भेट, याच्यामध्ये सगळ्या आनंद देणाऱ्याच क्रिया आहेत. याच्यामध्ये असं काय म्हणजे चिंता वाटतं, जसं की कंसाला झोपताना उठताना सगळीकडे भीती वाटते. भक्तीमध्ये असं तर होत नाही, उलट भक्तीमध्ये आल्यावरती व्यक्ती आणखी निर्भय होतो. तर हे महत्त्वाचं आहे. कंस जरी भगवंतांचं चिंतन करत असला सर्व तर त्यांनाच आहेत असा त्याचा भाव होता, आणि या भावामुळे त्याला मोक्ष मिळणार. आणि मोक्षप्राप्तीचा हा सुद्धा एक मार्ग आहे, याने सुद्धा मोक्ष मिळतो. परंतु हा नकारात्मक मार्ग आहे. आणि याच्यामध्ये समस्या ही अशी आहे, पूर्णपणे द्वेष केला पाहिजे किंवा पूर्णपणे 100% भीती निर्माण झाली पाहिजे. पण 100पैकी 100 घेणं तर मुश्किल आहे ना. तर त्यामुळे जरी या मार्गाने मोक्ष मिळत असला तरी आपण त्याचा स्वीकार करू, परंतु त्याने पण मोक्ष मिळतो. आणि याला अनुसरून प्रभुपाद बऱ्याच तात्पर्य एक वाक्य लिहितात की हे जे निराकारवादी आहेत किंवा ब्रह्मवादी आहेत त्यांना काय हवं असतं, मोक्ष. तर प्रभुपाद म्हणतात भगवंत त्यांच्या शत्रूला पण मोक्ष देतात. मोक्षप्राप्तीसाठी हे निराकारवादी ब्रह्मवादी एवढे कशाला कष्ट करत बसतात? जी गोष्ट भगवंतांच्या शत्रूला मिळते ती गोष्ट सहज भगवंत तुम्हाला देतीलच जर तुम्ही त्यांच्याकडे अनुकूल असाल तर. एका दृष्टीने काय आहे, मोक्षप्राप्तीची इच्छा खूप खालच्या स्तरावरची. कारण त्याच्यामध्ये काय म्हणते, जसं माताजी बोलले, सेवेचा पण भाव नाही. तुम्ही असा विचार करा ना, समजा एखादा व्यक्ती आहे तो दानशूर आहे आणि तो समजा त्याच्या वैरी व्यक्तीला जर काही देत असेल आणि वैरी व्यक्तीला पण तो जर काही देत असेल तर त्याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही समजा त्या व्यक्तीच्या चांगल्या नातेसंबंधात असाल तर तो तुम्हाला का नाही देणार? एखादा व्यक्ती वैरीला पण देतो तर त्याच्यापेक्षा जास्तच देईल ना. तर हे प्रभुपाद खूप ठिकाणी लिहितात की हे जे लोक निराकारवादी ब्रह्मवादी आहेत, कारण त्यांना हे पाहिजे म्हणजे भगवंत त्यांच्या शत्रूंना पण देतात. तर
अखेर देवकीला तात्काळ ठार न मारण्याचा आणि येणाऱ्या भविष्याची वाट पाहण्याचा त्याने निर्णय घेतला. असे झाले तरी त्याचे मन भगवंताविरुद्धच्या शत्रुत्वाने पूर्णपणे भरून गेले. तो बसताना, झोपताना, चालताना, खाताना, कार्य करताना आणि सर्व स्थितीत श्रीकृष्ण आणि विष्णूचे चिंतन करू लागले. त्याचे मन भगवंतांबद्दलच्या विचाराने इतके भरून गेले की अप्रत्यक्षपणे तो स्वतः भोवताली केवळ श्रीकृष्ण किंवा विष्णू यांनाच पाहू लागला. एक क्रेडिट आपण कंसाला पण दिले पाहिजे, त्याची पण लेवल किती हाय होती. त्याला सर्वत्र भगवंतच दिसतात. एका ठिकाणी नारद मुनी म्हणजे असं काय म्हणते, नम्रतेच्या भावनाने म्हणतात. नारद मुनी म्हणतात की अरे माझ्यापेक्षा तर हे असुर श्रेष्ठ आहेत जे भगवंतांचं नेहमी स्मरण करतात. तिथे तात्पर्यामध्ये आचार्य सांगत याचा अर्थ असा नाही की असुर श्रेष्ठ आहेत. नारद मुनी नम्रतेमुळे म्हणतात की या असुर लोकांचं कसं 24 तास भगवंतांचं स्मरण होतं, आपण करतो का, असं या भावनेमध्ये. जसं आपण म्हटलं ना, रूप गोस्वामींनी आपल्याला सांगितलं की नित्य म्हणजे दररोज 24 तास नाही, ते आपल्याला शक्यच नाही. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मादी अनावृतम अनुकूल्यने कृष्णानुसेवनम भक्तिरुत्तम. आणखीन एक सदाचा कुठेतरी श्लोक आहे, मंत्र आठवलं मी सांग. सदाचा अर्थ, नित्यचा अर्थ होतो दररोज. तर एका श्रेष्ठ भक्ताची मानसिक अवस्था देखील श्रीकृष्णांठाई पूर्णपणे तल्लीन अशीच असते. आता प्रभुपाद ते दोघांमधला फरक सांगतात. कंस ज्या भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन होता आणि भक्त पण याच भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन असतात, या म्हणजे भगवंताच्या चिंतनात. पण या दोन्हीमध्ये काय फरक आहे? परंतु भक्ताचा हा भाव अनुकूल असतो, प्रतिकूल नव्हे. कारण जी रूप गोस्वामींनी भक्तीची व्याख्या दिली आहे त्याच्यामध्ये भगवंतांच्या अनुकूल स्मरणालाच भक्ती म्हटलं आहे. असं नाही की कसंही स्मरण करा त्याला भक्ती म्हणून, असं नाही आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात इथे की हा जो स्मरणाचा भाव आहे तो अनुकूल असला पाहिजे, प्रतिकूल नाही. अनुकूल भावाने भगवंतांचे चिंतन करणे म्हणजे श्रीकृष्ण भावना. परंतु श्रीकृष्णांचे प्रतिकूल भावाने चिंतन करणे म्हणजे कृष्णा भावना होत नाही, हे रूप गोस्वामींच्या व्याख्येनुसार. आता याच्या पुढचं प्रसंग प्रभुपाद सांगतात की मग आता भगवंतांना इथे येण्यासाठी कोण बोलवलं होतं पृथ्वीवरती या म्हणून? कृष्णाला अवतरण करण्यासाठी कोणी प्रार्थना केली होती? आपण पहिल्या अध्यायात बघितलं होतं ना, भगवंतांना बोलवण्यासाठी कोण गेलं होतं? मला आठवत नाहीये की आवाज येत नाही. हरे कृष्ण, माझा आवाज येतोय? हो प्रभूजी. हा, येतोय ना. तर मी तुम्हाला हे म्हणतो की भगवंतांना येण्यासाठी कोण विनंती केली होती? आपण बघितलं ना पहिल्या अध्यायात की पृथ्वी गाईचं रूप घेऊन ब्रह्माजीकडे गेली. ब्रह्माजी देवतांना आणि महादेवांना घेऊन क्षीरसागराच्या जवळ गेले. पुढच्या शब्दाच्या सहाय्याने भगवंतांची उपासना केली. मग ब्रह्माजींच्या हृदयामध्ये भगवंतांनी संदेश दिला की मी लवकरच येणार आहे आणि तुम्हा सर्वांचं अनुकूल कार्य करणार आहे आणि तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या वंशामध्ये गोकुळात, यादव कुळामध्ये जन्म घ्यावा. तर आता समजा आपण एखाद्या VIP ला बोलवलं, समजा मंदिराच्या उद्घाटनासाठी किंवा कोणी कधी कधी कोणाच्या लग्नामध्ये पण मोठ्या व्यक्तीला बोलवतात. जेव्हा आपण VIP ला बोलवतो तर VIP आल्यावरती अशी अपेक्षा आहे की आपण त्याच्या स्वागतासाठी गेलं पाहिजे, त्याच्या म्हणजे त्यांच्या कुठेही असो. असं नको व्हायला की आपण VIP ला बोलवले आणि तो स्वतःच विचार करतो अरे कुठे जायचं, कुठे बसायचं, त्याला कोणी विचारतच नाही. तर याला काय म्हणता येईल की म्हणजे याला योग्य शिष्टाचार समजला जात नाही. तुम्ही एवढ्या न्यूज ऐकली की नाही माहीत नाही. आता सध्याचे जे आपले सरन्यायाधीश आहेत ना, सूर्यकांत, यांच्या पूर्वीचे सरन्यायाधीश होते गावित म्हणून महाराष्ट्राचे. तर ते महाराष्ट्रात आले होते आणि त्यांची काय म्हणता येईल, आल्यावरती ज्या पद्धतीने त्यांना
त्यांच्यासोबत आचरण करायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत करायला पाहिजे तसं केलं नव्हतं. तर त्यांनी त्याची कंप्लेन केली, म्हणजे ती त्यांनी बोलून दाखवलं की हे प्रोटोकॉलच्या बाहेर आहे, शिष्टाचाराच्या बाहेर आहे. तर मग महाराष्ट्र सरकारने पण माफी मागितली होती की आम्ही याची काळजी घेऊ. तर मला काय सांगायचं की हा एक नियम असतो किंवा शिष्टाचार असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीला बोलवता तेव्हा आपलं कर्तव्य आहे की तो आल्यावर त्या व्यक्तीला कमीत कमी वेलकम करणे किंवा पाणी देणे किंवा बसायला सांगणे. तर हे मग आपण आपल्या याच्यासाठी कसं लावू शकतो. कधी कधी आपण काय करतो की एखाद्या मोठ्या व्यक्तीला आपल्या सत्संगामध्ये बोलवतो, किंवा आता त्या प्रभूजींना सत्संगात बोलवल्यावरती आल्यावरती तर त्यांना बोलायला तरी तुम्ही असलं पाहिजे. किंवा जन्माष्टमीच्या वेळेस समजा आपण आमदारांना बोलवलं आणि आमदार आले, त्यांना तिथे गेटवरती जाऊन बोलायला की थँक्यू किंवा इथे बसा, पाणी घ्या, एवढा तरी शिष्टाचार अपेक्षित आहे ना. तर हे अपेक्षित आहे. तर आणि देवता तर हे म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये तर ते एकदम परफेक्ट असतात शिष्टाचारामध्ये. तर मग आता बोलवायला जे जे गेले होते ते सर्व लोक इथे आले आता भगवंतांचं काय म्हणते आगमनाचं वेलकम करण्यासाठी. तर कोण कोण आलं अशा प्रसंगी भगवान ब्रह्मदेव, भगवान शिव, हे नारद प्रमुख ऋषी समवेत आणि इतर अनेक देवतांबरोबर अदृश्यपणे कंसाच्या स्थानी उपस्थित झाले. कंसाच्या स्थानी म्हणजे आता या जेलमध्ये, कारण भगवंतांनी देवकीच्या गर्भामध्ये अवतरण केलं आहे. तर आता सर्व देवता त्यांचं स्वागत करण्यासाठी किंवा त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी इथे आलेत. आणि इथे आल्यावरती ते कशा पद्धतीने भगवंतांशी बोलतात या त्यांच्या प्रार्थना आहेत. तर बघा श्रीमद भागवतामध्ये ना खूप प्रार्थना आहेत, परंतु बऱ्याच लोकांना काय वाटतं, भक्तांना पण, की अरे प्रार्थना खूप बोरिंग आहेत, ॲक्शन पाहिजे त्यांना. जसं की हिरण्यकशिपूला नरसिंहदेवाने मारलं, तोडफोड केली, अशा गोष्टी, किंवा एखादी कथा, हा असा होता तो तिकडे गेला, तर हे आवडतं बऱ्याच लोकांना. परंतु प्रार्थना म्हटलं की कंटाळा करतो. पण श्रीमद भागवतामध्ये खूप प्रार्थना. जसं की तुम्हाला माहिती असेल, मी लहान असताना एखादा मूवी किंवा चित्रपट बघताना जेव्हा गाणं यायचं ना, तर लहान मुलं बोर होतात, म्हणजे 3-4-5 वर्षाचे. त्यांना वाटतं की अरे फायटिंग कधी येणार आहे. परंतु ज्यांना समजतं, ते गाणं समजतं किंवा त्या गाण्याचा त्या विषयाची काय संबंध आहे हे समजतं, त्या लोकांना त्याला असं वाटत नाही किंवा त्यांना चांगलं वाटतं, ते गाणं पण आनंदाने बघतात. परंतु लहान मुलांना ते बोरिंग वाटतं, कारण त्यांच्या दृष्टिकोनात त्यांना काय अपेक्षा आहे की फाईट झाली पाहिजे बस. तर हे गाणे वगैरे म्हणले, मी अनुभव केला असेल, म्हणजे माझ्या लहानपणी तरी मी बघितलं. तर तसंच आहे, हे जे प्रार्थना आहे त्या चित्रपटातील गाण्याप्रमाणे आहे, खूप महत्त्वाचे आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या प्रार्थना ते वेगवेगळ्या व्यक्तीने केल्यात. समजा कुठे चित्रकेतू महाराजांनी केली आहे, कधी कोणती देवीने केली, कधी भीष्मांनी केली आहे, आणि कधी आपल्या गजेंद्रनं केली आहे. अशा खूप भक्तांच्या प्रार्थना आहे श्रीमद भागवतामध्ये. ध्रुव महाराजांची, प्रल्हाद महाराजांची प्रार्थना तर भागवतामधली सर्वात मोठी आहे. 40 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, आणि एका श्लोकामध्ये खूप मोठं स्पष्टीकरण. तर तशाच प्रार्थना आता इथे देवता भगवंतांना करणार आहेत. त्यांनी भक्तांना अतिशय तृप्त करणाऱ्या आणि त्यांच्या समग्र इच्छांची पूर्ती करवून देणाऱ्या निवडक स्तोत्रांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची स्तुती करावयाला सुरुवात केली. तर यातली जी पहिली प्रार्थना आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लेट होतं आहे, पण ठीक आहे, तुम्हाला शक्य झालं तर गाऊ शकता. आता ही काही एकच ओळ आहे, पण याच्यामध्ये याच्यात 2 करायच्यात, पहिल्या ओळीत आणि दुसऱ्या ओळीत 2 करायचे. तुम्ही खालचं हे इंग्लिशचं आहे तसं वाचलं तरी होईल. आता हे वेदाबेसमध्ये आहे म्हणून याला काही चेंज करू शकत नाही. तर आपण ही पहिली प्रार्थना करूया. सत्यव्रतं सत्यपरं हि सत्यं, सत्यव्रतं सत्यपरं हि
सत्यस्य योनिहितं च सत्ये. अरे मला पुढचं म्हणू द्या ना. पहिली ओळ झाली, आता दुसरी ओळ. सत्यस्य योनिहितं च सत्ये. सत्यस्य योनिहितं च सत्यस्य सत्यं सत्यनेत्रम्. सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. त्वां शरणं प्रपन्ना. ब्रह्माजी सर्व देवता वगैरे भगवंतांना काय म्हणतात की शरणं प्रपन्न, की आम्ही तुमची आता शरण घेत आहोत किंवा तुमच्या शरणेमध्ये आम्ही आलो, आम्ही तुम्हाला सरेंडर केले किंवा शरणागती केली. तुम्ही आमच्या प्रार्थना स्वीकारून इथे आले आहात. आणि आता आल्यावरती जसं की आपण म्हणतो ना, प्रमुख पाहुण्याची आपण ओळख करून देऊ. ज्या प्रभूजींनी हे शिक्षण घेतलं, त्या कंपनीत काम केलं, या विभागात काम केलं, मंदिरात तेही सेवा करतात, असे आपण ओळख करून देतो ना. तसे देवता पण भगवंतांच्या विविध गुणाबद्दल सांगतात. तर या पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांना सगळ्या गोष्टीचं सत्य म्हणून ते सांगतात. याला आपण इंग्लिशमध्ये ॲलिटरेशन म्हणतात, मराठीमध्ये कोणता अलंकार आहे हा? अनुप्रास. अनुप्रास म्हणजे एक एक शब्द परत परत येतो. जिथं आपण बघतो ना, आपण परत परत सत्य 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 येतं. तर सर्व देवी देवता, ब्रह्माजी, नारद हे सर्व या जेलमध्ये आले आणि ते भगवंतांना त्यांचं स्वागत करत आहेत आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आणि तुम्ही कोण आहात? त्यांनी भगवंत सत्याने आपल्या वचनांचे पालन करणारे आहेत असे म्हणून प्रथम भगवंतांचा जय जयकार केला. तर पहिला शब्द काय वापरला त्यांनी? सत्यव्रतम. आता सत्य म्हणजे खरं, व्रतम म्हणजे तुम्हाला पण माहीत असेल ना, आपण कधी कधी व्रत करतो. तर व्रतचा अर्थ काय होतो की एखादं अनुष्ठान किंवा एखादा शब्द किंवा एखादं प्रॉमिस करणे, त्याला व्रत म्हणतात. तर सर्व देवता काय म्हणतात की भगवंत तुम्ही सत्यव्रत आहात. सत्यव्रत म्हणजे तुम्ही घेतलेल्या व्रताचं पालन करता. असं नाही की आज एक शब्द दिले आणि उद्या विसरून गेले, असं नाही. तर तुम्हाला आठवतं गीतेमध्ये कुठे भगवंतांनी व्रत घेतलंय किंवा आश्वासन दिले भक्तांना? गीतेमध्ये भगवंतांनी कुठे व्रत घेतलं? ते तर हे आहे, करा म्हणून सांगितलं. पण मी हे म्हणतो की व्रत किंवा प्रॉमिस की मी हे करेल माझ्या भक्तासाठी. योगक्षेमं वहाम्यहम् ही भगवंतांचं एक व्रत आहे. त्याच्यानंतर परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां हे पण त्यांचं व्रत आहे. नंतर सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज हे पण त्यांचं व्रत आहे की मी तुझ्या पापाची काळजी घे, फक्त मला शरण ये. किंवा आणखी काय, कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त्या प्रणश्यति ते पण व्रत आहे. तर इथे देवता काय सांगतात की भगवंत तुम्ही जे काही व्रत घेता त्या सर्व व्रताचं तुम्ही पूर्णपणे पालन करता, म्हणून तुम्ही सत्यव्रत आहात. सत्यव्रत म्हणजे अशी व्यक्ती की जो दिलेला शब्द पाळतो त्याला सत्यव्रत म्हणतात. तर या दृष्टिकोनातून देवतांचा असा पण भाव आहे की तुम्ही व्रत घेतलंय किंवा तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही आम्हाला रक्षण द्याल, कारण त्यासाठी तर सर्वजण तिकडे गेले होते ना. तर आणि रामायणामध्ये पण एक श्लोक खूप प्रसिद्ध आहे, सकृत एव प्रपन्नो यस तव अस्मीति याचते अभयम सर्वदा तस्मै ददामि एतत् व्रतम मम. तर जेव्हा विभीषण भगवंत श्रीरामांना शरण येतात तेव्हा वेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या शंका असतात. कुणी म्हणतात हा त्याचा भाऊ आहे, आपण कसा विश्वास ठेवणार. तर श्रीराम म्हणतात की विभीषण काय, रावण जरी बोलला एकदा, किती वेळा बोलायचं असं दररोज नाही. सकृत म्हणजे एकदा, सकृत एव प्रपन्नो यस, एकदा प्रपन्न म्हणजे शरणागती. सकृत एव प्रपन्न यस तव अस्मी इति, की मी तुम्हाला प्रपन्न होतोय, मी तुम्हाला शरणागत होतोय. किती वेळास? एकच वेळा.
शत्रुघ्यस्य प्रपन्नो यस्तवा स्मृतीची याचते अभयम सर्वदा तस्मै. अशा व्यक्तीला मी नेहमी अभय देईल. अभय देईल म्हणजे त्याचं संरक्षण करेल. ददामी येतात व्रतम मम, हे माझं व्रत आहे. तर श्रीराम बोलतात विभीषण काय, रावण जरी एक वेळेस जरी बोलला की श्रीराम मी तुमच्या तुम्हाला शरण येतो, तरी मी त्याला पूर्ण अभय देईल. तर हे भगवंतांचं व्रत आहे. तर देवता पहिल्या शब्दामध्ये ते सांगतात की तुम्ही सत्यव्रत आहात, दिलेला शब्द पाळता. नंतर शब्द काय आहे की सत्यम परम, किंवा आपण नेहमी चर्चा ऐकतो ना, परम सत्य काय, परम सत्य काय आहे. तर इथे देवता सांगतात की परम सत्य तुम्ही आहात. तुम्ही म्हणजे कोण, भगवंतांना गर्भामध्ये असलेल्या भगवंतांना ते म्हणतात की परम सत्य कृष्ण आहे. आता जसे की काही काही लोकांचे वाद असतात ना, परम सत्य निराकार आहे का साकार आहे, परमात्मा आहे कोण आहे. तर इथे बघा सगळे श्रेष्ठ लोक व्यक्ती सांगतात की परम सत्य कोण आहे. आणि प्रभुपाद पण तात्पर्यामध्ये सांगतात की इथे महाजन म्हणत आहेत की सत्य कोण आहे. जसं आपल्याला माहिती आहे ना, 12 महाजन असतात, स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो म्हणून प्रल्हादो जनको भीष्मो बलीर वैयासकीर वयम, हे 12 महाजन आहेत. तर यांच्यापैकी इथे कोणते कोणते महाजन उपयोग आहेत. स्वयंभू म्हणजे ब्रह्माजी, नारद मुनी आहे, आणि शंभू म्हणजे महादेव. 3 महाजन इथे आहेत. 3 महाजन काय म्हणतात की तुम्ही परमसत्य आहात. मग आता आपण महाजनांचं ऐकायचं इतर टाईमपास लोकांचं ऐकायचं, ते आपल्याला ठरवलं पाहिजे ना. जसं की चैतन्य चरितामृतमध्ये पण आहे, तो श्लोक दुसऱ्या ग्रंथातून घेतला आहे. तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नासा विशिर्यस्य मतं न भिन्नं धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायं महाजनो येन गतासा पंथ. तर मी फक्त तुम्हाला प्रमाणित करण्यासाठी श्लोक सांगतो, तुम्हाला पण हळूहळू श्लोक माहिती होईल की जर समजा तुम्ही तर्काच्या सहाय्याने परमसत्य जाणण्याचा प्रयत्न केला, तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना, तर प्रत्येकाचा वेगळा तर्क असतो. तुम्ही बघितलं असेल ना, काही लोकांचं काही म्हणणं, तर काही लोकांचं काय म्हणणं आहे की परमसत्य म्हणजे प्रकाश आहे, निराकार आहे, त्याच्यामध्ये काही भावना काहीच नाही. काही जणांचं म्हणणं आहे परमसत्य म्हणजे शून्य आहे, आपल्याला शून्यात जायचं आहे. तर तर्क करत बसलं तर प्रत्येक व्यक्तीचा वेगळा तर्क होतो. म्हणून तिथे काय सांगितलं की तर्काने तर तुम्हाला योग्य ते काही कळणार नाही. म्हणून योग्य निर्णयापर्यंत येण्यासाठी काय केलं पाहिजे. तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नासा ऋषिर्यस्य मतं न भिन्नम. आणि जे लोक तर्काने गोष्टी करतात अशा 2 व्यक्तींचं एकसारखं मत कधीच होत नाही, कारण प्रत्येकाचा तर्क वेगवेगळा असतो. मग धर्म कसं समजायचं जर तर्काने समजत नाही तर. धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायं, धर्माचं तत्त्व खूप गूढ आहे. धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायं, त्याला समजणं एवढं सोपं नाही. मग काय करायचं. महाजनो येन गतासा पंथ, जे महाजनांनी केलं त्या मार्गाचं आपण अनुसरण करायचं. हे बाकीचे लोक किती तर्क करतायत, त्याच्यावरती किती पुस्तकं लिहितात ते महत्त्वाचं. महाजनांनी काय सांगितलं ते करायचं बस. आता महाजन म्हणजे कोण, हे जे 12 महाजन आहेत, त्या 12 महाजनांपैकी 3 आहेत इथे. ब्रह्माजी आहेत, महादेव आहेत आणि नारद मुनी आहेत. इतर पण असतील, पण यांचेच नावं सांगितली. असं तिथं दिले की नारद मुनी आणि इतर साधू आले, इंद्र आणि इतर देवता आले असं सांगितलं. तर 3 महाजन सांगतात की कृष्ण परम सत्य आहे. मग जर इतर व्यक्तीचं दुसरं काही मत असेल, अरे प्रभूजी इथे तर या देवतेला असं म्हटलं, तिथे तर या देवतेची पूजा करायला सांगितली. पण 3 महाजन सांगतायत की परमसत्य तर कृष्ण आहे. आणि असंच भागवतमच्या सुरुवातीला सांगितलं आहे की या ग्रंथामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, या ग्रंथाने काय होईल, पहिल्या 3 श्लोकामध्येच आहे. त्यापैकी पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय जन्माद्यसेतनवाय तस्चार्थेष्वभिव्यसुता तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तपूर्वकं सत्यम परम धीमहि. तर हे श्रीमद भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. हे मंगलाचरणचा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये व्यासदेव परमसत्य कृष्णाला सांगतात आणि सत्यम परम धीमहि, मी या परम सत्यावरती धीमहि म्हणजे ध्यान करतो. तर
तर पहिल्या श्लोकामध्येच या ग्रंथाची विषयवस्तू कृष्ण आहे क्लिअर केलं. तर आता इथे परत या ठिकाणी पण याला दुजोरा मिळतो, सत्यम परम. तर ते शिकण्यासारखी गोष्ट काय आहे की इतर लोक काय सांगतात ते महत्त्वाचं नाही, महाजन काय सांगतात ते महत्त्वाचं. महाजन म्हणतात की कृष्ण तुम्ही परम सत्य आहात, त्यामुळे आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि लोक काय करतात, रक्षण करण्यासाठी वेगळ्या देवतेकडे जातात. तुम्ही बघितलं असेल वेगळ्या प्रकारच्या देवतेचे व्रत आहेत वेगळ्या वारानुसार. आता देवतांना आदर सत्कार देऊ नये असं नाही आहे, पण जसं आपण गीतेमध्ये अभ्यास केला की जे लोक भगवंतांपासून देवतेला स्वतंत्र समजतात त्या लोकांना मूर्ख म्हटलं जातं. तर इतर लोक देवतांकडे रक्षणासाठी जातात आणि इथे आपण बघतो की देवता भगवंतांकडे रक्षणासाठी येतात. आधी पर क्षीरसागराच्या तिथे जाऊन त्यांना विनंती केली आणि ते गर्भामध्ये आल्यावरती पण देवता त्यांना वेलकम करत आणि त्यांना स्वतःच्या रक्षणासाठी त्यांची शरणागती घेत आहे. त्वाम शरणम प्रपन्न. तर भागवतामध्ये 5व्या स्कंदामध्ये एका ठिकाणी लक्ष्मीदेवीचा पण एक श्लोक आहे, त्या भगवंतांची प्रार्थना करतात. त्या ठिकाणी त्यांनी खूप इंटरेस्टिंग वाक्य बोललं आहे की या जगातल्या स्त्रियांना वाटतं की माझा पती माझं रक्षण करेल किंवा माझा पती माझा आधार आहे. आता हे तत्वज्ञानाचा भाव आहे. तर लक्ष्मीदेवी तिथे म्हणतात की असा विचार करणं किती मूर्खपणाचं आहे. तो असा विचार करायचा नाही असा अर्थ नाही आहे. तर लक्ष्मीजी म्हणतात की हे किती मूर्खपणाचं आहे, कारण याच्यापैकी कोणताच व्यक्ती शाश्वत काळासाठी तुम्हाला रक्षण देऊ शकणार नाही तुमचा पती. तर त्यामुळे रक्षणाची जर अपेक्षा असेल तर भगवंतांचाच आश्रय घेतला पाहिजे असे लक्ष्मीजी तिथे सांगतात. तर इथे पण सर्व देवता त्यांच्या रक्षणासाठी भगवंतांकडे आले, असं नाही की दुसऱ्या कुणाचा आश्रय घेतला. आता हा झाला दुसरा शब्द. तिसऱ्या शब्दाबद्दल प्रभुपादांनी काय लिहिलं का, प्रभुपाद काय म्हणतो बघा, पान नंबर 18. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण साधूजनांचे संरक्षण आणि दुष्कृती जनांचा नाश करण्याकरिता अवतीर्ण होतात. हा तो श्लोक आहे, परित्राणाय साधूना. हे त्याने दिलेले वचन आहे. या वचनाची पूर्ती करण्याकरिताच भगवंतांनी देवकीच्या गर्भात निवास ग्रहण केलेला आहे हे देवता समजू शकल्या. भगवंत त्यांचे अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी अवतरित होत होते, त्यामुळे देवता आनंदात होत्या. देवता लोकांना आनंद का झाला, कारण त्यांची मागणी होती ना की आम्हाला याच्यापासून वाचवा म्हणून, या कंसापासून. म्हणून देवता आनंदित होते आणि त्यांनी भगवंतांना सत्यम परम, आता परम सत्यबद्दल प्रभुपाद बोलतात, म्हणून संबोधित केले. प्रत्येकजण सत्याच्या शोधात आहे. हा जीवनाचा तात्विक मार्ग आहे. प्रत्येकजण म्हणजे ज्यांना डोकं आहे, कारण समाजामध्ये बहुतांश लोकांना परम सत्य आहे की नाही याच्याशी काय घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त काय म्हणता येईल आर्थिक प्रगती किंवा दररोजच्या दैनंदिन गोष्टीमध्येच ते अडकून पडले. परंतु जे काय म्हणता येईल की ज्या लोकांना याचं महत्त्व माहीत आहे अशा लोकांबद्दल जर बोललं तर प्रभुपाद काय म्हणतात, प्रत्येकजण सत्याच्या शोधात आहे. प्रत्येकजण म्हणजे तुम्हाला आता कळलं. हा जीवनाचा तात्विक मार्ग आहे, कारण जीवनाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. दररोज सकाळी उठायचं, आंघोळ करायची, स्वयंपाक करायचा किंवा दररोजचं कामं करायचे, ऑफिसला जायचं, परत संध्याकाळी यायचं, परत झोपायचं, परत उठायचं. हेच दररोज करणं म्हणजे याच्या पलीकडे पण काहीतरी असलं पाहिजे ना. जेव्हा व्यक्ती असा विचार करतो तेव्हा तो सत्याच्या शोधासाठी निघतो. असा विचारच येत नसेल तर मग तो काय सत्याचा शोध घेणार. देवता सूचना देतात की श्रीकृष्ण परम सत्य आहेत, ज्याची आपण चर्चा केली. देवता पण म्हणतायत, 3 महाजन पण सांगतात. म्हणून कृष्ण परम सत्य आहे, त्याच्याबद्दल संशय ठेवण्याची गरज नाही, इतर कुणी काही जरी सांगितलं तरी. पूर्ण कृष्ण भावनेद्वारेच परम सत्याची प्राप्ती होऊ शकते. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा तुम्हाला सर्वश्रेष्ठ व्यक्तीची प्राप्ती करायची तर तुम्हाला मार्ग कोणता घ्यावा लागेल.
भक्तीच असते ना ते लोक. बरं ठीक आहे, मी तुम्हाला असं उदाहरण सांगतो. समजा तुम्हाला IIT मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी लागेल? त्या साहित्यातून करावं लागेल. IIT मध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं तर आपण JEEची परीक्षा देणार ना. तर ती परीक्षा सर्वोच्च आहे किंवा IIT साठी सर्वोत्तम आहे. इतर दुसऱ्या परीक्षा देऊन तुम्हाला IIT मध्ये ॲडमिशन नाही मिळणार. CET हे असं CET मध्ये आपल्याला किती जरी मार्क मिळाले तरी आपल्याला IIT मध्ये ॲडमिशन नाही मिळणार. IIT ला ॲडमिशन मिळवण्यासाठी JEEच करावी लागेल. तसं इथं देवता म्हणतात की भगवंत परमसत्य आहे. मग परम म्हणजे सर्वश्रेष्ठ पदाला किंवा व्यक्तीला प्राप्त करण्यासाठी मार्ग पण सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. म्हणून ते प्रभुपाद लिहितात, पूर्ण कृष्ण भावनेद्वारेच परमसत्याची प्राप्ती होऊ शकते. पूर्ण कृष्ण भावना म्हणजे भक्ती. तर असं कुठं सांगितलं की भक्तीद्वारेच सत्याची प्राप्ती होऊ शकते किंवा भक्ती सर्वश्रेष्ठ मार्ग आहे? गीतेमध्ये सांगते ना भगवंताने, योगिनामापि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समयुक्त तमो मतः. की सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण आहे? जो माझं भजन करतो. आणि सर्वश्रेष्ठ मार्ग कुठला आहे? भक्ती आहे. नंतर 11व्या स्कंदामध्ये पण एका ठिकाणी येतो, भक्त्या माम अभिजानाति यावन यश्चास्मि सर्वतः ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा विशते तत् अनंतरम. तर आता इथे परम सत्य भगवंत आहे ते सिद्ध झालं देवतांनी आणि 3 महाजनांनी सांगितलं. म्हणजे या परम सत्याला प्राप्त करण्यासाठी मार्ग पण तसा असला पाहिजे. तर तो मार्ग भक्तीचा आहे असे प्रभुपाद सांगतात. कृष्ण भावना म्हणजे भक्ती. सापेक्ष सत्य त्रिकालाबाधित सत्य नाही. आता त्याच्या याला काय म्हणते, याला कॉन्ट्रास्ट किंवा याला लागून दुसरी चर्चा सांगतात प्रभुपाद की 2 प्रकारचे सत्य आहे, एक परमसत्य आणि एक सापेक्ष सत्य. तर भगवंतांना परमसत्य म्हटलंय, बाकी कुठलीही गोष्ट परमसत्य नाही. आता हे जग सत्य आहे की नाही आहे? आपण ज्या जगामध्ये आहोत सत्य आहे. सत्य आहे. तर हे जग सत्य आहे पण शाश्वत नाही आहे. काही काळापूर्वी हे ब्रह्मांड नव्हतं आणि काही काळानंतर हे ब्रह्मांड पुन्हा नसणार. आता किती काळानंतर हे ब्रह्मांड नसणार सांगा बरं? समोरच्या कधी हे ब्रह्मांड नसणार? ब्रह्माजींचा मृत्यू झाला की ब्रह्माजीची 100 वर्ष झाल्यावरती हे ब्रह्मांड नसणार. आता ब्रह्माजीचे 50 वर्ष झालेत. तर हे ब्रह्मांड किंवा हे जगत सत्य आहे. असं नाही की आपण वस्तूंना ज्याला हात लावतो ते फक्त भ्रम आहे. भ्रम नाही आहे, मायावादी लोकांचं म्हणणं आहे. पण हे भ्रम नाही, सत्य आहे. परंतु हे सत्य कसं आहे? शाश्वत सत्य नाही आहे, हे सापेक्ष सत्य आहे. आज आहे तर उद्या नसणार. तसं समजा एक तुम्हाला मी उदाहरण देतो. समजा एखादी व्यक्ती खूप सुंदर आहे, तर त्या व्यक्तीचं सौंदर्य हे सत्य आहे. आपण असं म्हणू शकत नाही की ही व्यक्ती सुंदर नाही आहे, कारण सुंदर व्यक्ती सर्वांना सुंदर दिसणार ना. परंतु ते सत्य कसं आहे? काही वेळापुरतं आहे. काही वेळापुरतं म्हणजे एक 20-25 वर्षाच्या काळापर्यंत. नंतर व्यक्ती जेव्हा 50च्या प्लस होतो, किती जरी सुंदर असला तरी ती काळानुसार गोष्टी बदलतात. तसंच एक व्यक्तीची सौंदर्यता हे सत्य आहे, परंतु ते त्रिकालातीत सत्य नाही आहे. हे जगत पण सत्य आहे, पण हे नेहमीसाठी सत्य नाही आहे. परंतु भगवंत असे सत्य आहेत की जे 3ही काळामध्ये सत्य आहेत. 3ही काळामध्ये म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य. तर हे कसं समजायचं? श्रीमद भागवतामध्ये श्लोक आहे तो, चतुश्लोकी भागवतामध्ये. ते भगवंत सांगतात, अहम एवा समेवाग्रे नान्यते तत्परम पश्चात अहम एतस्य योग शिष्यत सोस्मी अहम. की भगवंत म्हणतात की ह्या सृष्टीच्या पूर्वी मी होतो. म्हणजे असं नाही की हे ब्रह्मांड नष्ट झाले की कृष्णाला राहायला जागा नाही, कृष्ण कुठे जाणार, असं नाही आहे. हे ब्रह्मांड तर
चैतन्य चरितम नुसार मोहरीच्या एका दाण्यासारखं आहे. समजा एक थैली भरून मोहरी आहेत, त्यातला एक मोहरीचा एक दाणा घेतला तर त्याची काय किंमत आहे, म्हणजे कोणी विचार पण करणार नाही. कुठे रस्त्यात पडला तर शेतकरी पण विचार करणार नाही. तशी या ब्रह्मांडाची किंमत आहे भगवंतांच्या दृष्टिकोनातून. म्हणजे असं नाही आहे की हे ब्रह्मांड असे झाले की भगवंतांना आधार नाही आहे. भगवंतांचं जे शाश्वत जगत आहे ते नित्य आहे. उलट या ब्रह्मांडाला नष्ट झाल्यावरती भगवंतांचा आधार घ्यावा लागतो. जसं आपण बघितलं ना, महाविष्णूच्या श्वासासोबत सर्व काही त्यांच्या शरीरामध्ये सामावतं आणि परत पुन्हा सृजन केलं जातं. म्हणजे सृजनाच्या पूर्वी महाविष्णू किंवा कृष्ण आहेत, सृजन करताना पण तेच पालन करतात. जसं की कारणोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि शिरोदक्षाय विष्णू हो. आणि याच्यानंतर संहार करून सर्व काही त्यांच्यामध्ये सामावतं. तर असे भगवंत परमसत्य आहे तिन्ही काळामध्ये. सत्यवरम सत्यपरम त्रिसत्यम, हे त्रिसत्यमचं आपण पाहिलं की तुम्ही नेहमी सत्य आहात भूत वर्तमान आणि भविष्यामध्ये. म्हणून ते हे परमसत्याचा जो सिद्धांत आहे खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट झाला आहे. आणि नंतर सत्यस्य योनिम निहितमचे सत्य, याच्याबद्दल ते असं म्हणतात की समजा या जगामध्ये काही सत्य असेल तर त्या सर्व सत्याचा तुम्ही स्रोत आहात. तर एका दृष्टिकोनातून बघितलं, सत्य असो किंवा असत्य काहीही असो, सर्वाचं स्रोत तर भगवंतच आहे. तर देवता म्हणतात की परम सत्य किंवा त्रिकालाबाधित सत्य तुम्ही आहात. आणि या जगामध्ये काही सत्य वाटत असेल तर त्याचा स्रोत पण तुम्हीच आहात. जसं की समजा हे जग आहे, हे जग सत्य आहे, हा भ्रम नाही आहे. तर या सत्याचा स्रोत कोण आहे? भगवंतच आहे. आपण बघतो ना, त्यांच्या श्वासासोबत हे ब्रह्मांड निर्माण होतात. सत्यसे योनी म्हणजे सत्याचा स्रोत. तर सत्याचा स्रोत तुम्हीच आहात. त्यावरती गुरुपादन काय सांगतो, सापेक्ष सत्य त्रिकालाबाधित सत्य नाही. जसं आपण विचार केला की हे जगत किंवा एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य. काळाचे भूत भविष्य वर्तमान असे 3 विभाग आहेत. श्रीकृष्ण भूत वर्तमान भविष्य अशा तिन्ही काळात सदैव सत्य आहेत. भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट कालतत्वाद्वारा भूत वर्तमान भविष्य याने नियंत्रित आहे. परंतु या सृष्टीपूर्वी श्रीकृष्ण अस्तित्वात होते. जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा सर्व काही श्रीकृष्णाच्या ठायी अधिष्ठित असते. आणि जेव्हा ही सृष्टी संपेल तेव्हा श्रीकृष्णच राहतील. म्हणून ते परमसत्य आहे. म्हणून कोणत्याही स्थितीत ते परमसत्य आहेत. या भौतिक जगात जर काही सत्य म्हणून असेल तर ते परमसत्यापासून श्रीकृष्णापासून प्रकाशित आहे. आपण सत्यसे योनींबद्दल हे सांगतो. हे जगत सत्य आहे परंतु नश्वर आहे. आणि याचा स्रोत कोण आहे तर तुम्हीच आहात, सत्यसे योनी. नंतर काय म्हणतो, या जगात ऐश्वर्य म्हणून जे काही आहे त्याचे कारण श्रीकृष्णच आहेत. या जगात जी कीर्ती म्हणून आहे त्या कीर्तीचे कारण श्रीकृष्णच आहे. म्हणजे प्रभुपाद कीर्ती, यश, ऐश्वर्य, शिक्षण, ज्ञान सर्व काही भगवंतांमुळे आहे असं सांगतो. जसं गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये संजय बोलतो ना, यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. तिथे भगवंत आणि त्यांचा भक्त आहे. ते नीतिमूल्य, यश, प्रसिद्धी या गोष्टी तिथे असणार. तसंच प्रभुपाद म्हणतात की या सर्वांचे कारण तुम्हीच आहात. कीर्तीचे कारण, कुणाकडे काही सामर्थ्य असेल, ज्ञान, शिक्षण आहे, या सर्वाचे कारण किंवा स्रोत तुम्हीच आहात. या कारणे श्रीकृष्ण अखिल सापेक्ष सत्यांची उगम आहे. तर हे जग 5 प्रमुख तत्वांनी बनले आहे. तर 5 प्रमुख तत्व म्हणजे जसे 7व्या अध्यायामध्ये भगवंत बोले ना, भूमिर्वापो नलो वायू खम मनोर्बुद्धी एवं च अहंकारिती यम्ने भिन्ना प्रकृती राष्ट्रदा. तर याच्यामधल्या 5 तत्वांना बरोबर सांगतात. भूमी, अग्नी, वायू, जल आणि आकाश. तर या तत्वाने या जगतातल्या सगळ्या गोष्टी बनल्यात. आता याच्यामध्ये आणखीन जे सत्य आहेत ना, सत्यसे सत्यम वगैरे, त्याबद्दल प्रभुपादांनी लिहिलं नाही. कदाचित जास्त मोठा अध्याय होईल म्हणून असं लिहिलं. आचार्यांनी काही सांगितलं का ते बघतो. सत्यसे योनिम झालं, सत्यव्रतम झालं. निहितमच सत्य. निहितमच सत्य म्हणजे निहितम म्हणजे राहणे.
सत्य अशा ठिकाणी राहता. सत्य अशा ठिकाणी राहता म्हणजे जे ठिकाण नेहमीसाठी सत्य आहे, असं नाही की आज होतं उद्या नाही आहे. तर निहितमच्या सत्याची कुठली ठिकाणं आहेत, जसे की मथुरा, वैकुंठ, गोलोक, वृंदावन, हे सत्य ठिकाण आहे. त्या ठिकाणी तुम्ही निहित म्हणजे वास करता. जसं की भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्ये पण मी बोललो ना, काय आहे पहिल्या श्लोकाचं ते शेवटचं, सत्यम परम धीमहि, की अशा परम सत्यावरती मी ध्यान करतो की ते अशा ठिकाणी राहतं जे ठिकाण गुणांनी प्रभावित नाही आहे. म्हणून निहितांचे सत्य जे काय म्हणते त्याला, धाम हे सत्य आहे. सत्याचे सत्य म्हणजे असं म्हणता येईल की समजा सर्व साराचा सार घ्यायचा असेल, सगळ्या सत्यांचा सार काय आहे असं बघायचं असेल, जसं आपण म्हटलं ना खूप सारी सापेक्ष सत्य आहे, जग पण सत्य आहे. तर सर्व सत्यांचा सार कोण आहे तर तुम्ही आहात, असे देवता भगवंतांना म्हणतात. आणि इथं सत्य नेत्र, तुम्हाला सोडून इतर काही सत्य नाही. आणि सत्यात्मकम त्वाम, तुम्ही सत्याची मूर्ती आहात, तुम्ही सत्याचे स्वरूप आहात, तुम्ही सत्याचे विग्रह आहात. या जगामध्ये जे काही आनंद देणारे आहे त्याचे स्रोत तुम्हीच आहात. तर असा या ठिकाणी वेगवेगळ्या सत्य या शब्दाच्या सहाय्याने देवतांनी ही पहिली प्रार्थना केली. सत्यचे सत्य म्हणजे काय, की सगळ्या सत्यांचा सार. जसं की आपण म्हणतो की दुधाचा सार काय म्हणतात की लोक साय किंवा क्रीम, सर्व सत्याचा सार हे कृष्ण आहे. तर हा झाला पहिली प्रार्थना. सत्यव्रता म्हणजे तुम्ही घेतलेलं व्रत सत्य असं तुम्ही त्याची पूर्तता करता. तुम्ही व्रत घेतले आमच्या रक्षणाचे, आम्हाला माहिती आहे तुम्ही आमचं रक्षण कराल, आणि तुम्ही अशा प्रकारची घोषणा यापूर्वी पण केलेली आहे. तर असं वाटेल की अरे भगवंत तर गर्भात आहे, गीतेची प्रतिज्ञा तर नंतर येणार आहे. परंतु गीता फक्त एकदाच नाही बोलली, आपल्याला माहिती आहे. सूर्यदेवांना पण गीता सांगितली होती, देवतांना माहिती गीतेमध्ये पण तुम्ही सत्याचं आश्वासन दिलं, तुमच्या व्रताचं आश्वासन दिलं. श्रीराम म्हणून तुम्ही जेव्हा आले तेव्हा पण तुम्ही आश्वासन दिलं, एकदा जरी माझी शरणागती घेतली तरी मी त्या व्यक्तीला नेहमी अभय देईल. नंतर परम सत्य तुम्हीच आहात, कारण तुम्ही नेहमीच्या काळामध्ये सत्य आहात, भूत, वर्तमान आणि भविष्य. अशी दुसरी कुठलीच गोष्ट नाही की जी नेहमीसाठी सत्य आहे. तर त्यामध्ये आपण या ब्रह्मांडाचा विचार केला तर आता ब्रह्मांड सत्य आहे, परंतु काही काळापूर्वी हे ब्रह्मांड नव्हतं, काही काळानंतर हे ब्रह्मांड नसणार, ब्रह्माजींच्या मृत्यूसोबत हे नष्ट होऊन जाणार. म्हणजे हे ब्रह्मांड परमसत्य नाही आहे. आणि आपल्या समजण्यासाठी आपण सौंदर्याचं उदाहरण घेतलं. एखादी व्यक्ती सुंदर आहे, आता आहे, हे सत्य आहे, त्याच्यामध्ये खोटं काही नाही, परंतु हे नेहमीसाठी नाही, काही वर्षासाठी. परंतु भगवंत परमसत्य हे नेहमी आहेत, सर्व अवस्थांमध्ये, सर्व काळांमध्ये, सर्व ठिकाणी. म्हणून त्यांना परमसत्य म्हणतात. त्यावरून आपण चर्चा काय केली, जो सगळ्या लोकांचा वादाचा मुद्दा असतो, परमसत्य काय आहे, परमसत्य निराकार आहे, साकार आहे, हे बऱ्याच ठिकाणी मायावादी लोकांचं पण काहीतरी वेगळं मत असतं. तर इथे आपण बघायचं की जे महत्त्वाचे लोक आहेत ते सांगतात कृष्णाला परमसत्य. 3 महाजन आहेत, ब्रह्माजी, नारद मुनी आणि महादेव. जर महाजन कृष्णाला परमसत्य म्हणत असतील तर इतर लोक काय म्हणतात, त्यांचा काय तर्क, त्याला काही अर्थ नाही. आणि ते अजून एक गोष्ट बघायला मिळते की लोक रक्षणासाठी इतर देवी देवतांकडे जातात की आम्हाला याची प्राप्ती होऊ दे किंवा आजार नाही होऊ दे. देवतांची आदर करू शकता, परंतु ते हे बघायला मिळतं की तुम्ही ज्यांच्याकडे रक्षणासाठी जातात ते कुणाकडे रक्षणासाठी आले ते बघितलं पाहिजे. म्हणजे त्यांच्यापेक्षा पण कोणीतरी श्रेष्ठ आहे, आणि ती व्यक्ती सर्वांना अभय देणारी श्रीकृष्ण आहेत किंवा श्रीराम आहेत. श्रीराम बोलले ना, अभयम तस्मै, नेहमी त्याला अभय देईल. आणि त्रिसत्यमचं आपण हे बघितले की तिन्ही काळांत. नंतर सत्यचं योनी म्हणजे या जगामध्ये काही सत्य असेल तर त्याचे स्रोत तुम्ही आहात. जसं की हे जग आहे, हे सत्य आहे, आणि त्याचा स्रोत कोण आहे, भगवंत आहे. निहितमचे सत्य, निहित म्हणजे राहणे, तर तुम्ही ज्या ठिकाणी निवास करता ते ठिकाण पण सत्य आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धामांना सांगितलं.
वैकुंठ धाम वगैरे हे सत्य आहेत. असं नाही की काही काळासाठी गोलोक वृंदावन होतं आणि नंतर ब्रह्मांडासोबत गोलोक वृंदावन पण नष्ट झालं, असं नाही. ते त्रिकालाबाधित नेहमीसाठी सत्य आहे. सत्य से सत्य म्हणजे सत्याचा जर सार घ्यायचा असेल, सर्व सत्यांचा सार घ्यायचा, समजा आता वैदिक ग्रंथ आहे, इतके मोठे वैदिक ग्रंथ आहे, 4 वेद आणि किती उपनिषद, पुराण वगैरे, महाभारत, रामायण, त्याच्यामध्ये भरपूर काही सत्य सांगितलं. पण या सर्वांचा सार काय आहे? तर तो सार कृष्ण आहे. जसं की एक अभंग मी तुम्हाला खूप वेळा सांगितला तुकाराम महाराजांचा, वेद अनंत विषय बोलला, अर्थ इतकाची जाणीला, विठोबाशी शरण जावे, निज नाम निष्ठा घ्यावे. की वेदांमध्ये खूप काही सांगितलं, वेद अनंत विषय बोलला, परंतु त्याचं सार काय आहे? तुकाराम महाराज काय सांगतात? अर्थ हितुकाची जाणीला. त्याचा सार काय आहे? वेद अनंत विषय सांगितला, अर्थ हितुकाची जाणीला, विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. विठोबा म्हणजे आता कृष्णच आहे. कृष्ण हे वेदांचा सार आहे किंवा वेदांची क्रीम आहे आणि त्यांच्या नावाचं स्मरण हेच एक मार्ग आहे. त्याच्यामुळे जे तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या द्वारे किती मोठी मेहनत वाचवली. कारण एक तर सगळे वेद वाचायलाच किती वेळ लागेल, उपलब्ध करायला वेळ लागेल, संस्कृत येत नाही. त्याच्यानंतर हे पण कळत नाही की वेदामध्ये सांगितलं काय. कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचं सांगितले. कोणाचा क्लास ऐकत होतो आज, मला वाटते भक्ती आश्रय वैष्णव महाराजांचा क्लास आहे. तर महाराज बोलले की महाभारताच्या 1,00,000 श्लोकापैकी 80,000 श्लोक फक्त कर्मकांडाचे, म्हणजे कर्मकांडाबद्दल एवढी माहिती आहे. तर हे सर्व वाचल्यावरती नेमकं याचा निष्कर्ष कोण आहे हे कळणं खूप कठीण आहे, खूप कठीण. ज्यांना वेद वाचायचं त्यांच्यासाठी पण. म्हणून आपण तुकाराम महाराजांच्या अभंगाने किंवा इथे महाजनांनी सांगितलं तसं यावरून कृष्ण, विठ्ठल, राम हे सर्व शास्त्राचा सार आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्न, हे सत्य स्वरूप, हे सत्याची रूप, आम्ही तुमची शरण घेतो. का, कशासाठी शरण घेतो? कारण आम्ही तुम्हाला आमच्या रक्षणासाठी बोलवलं आहे. तर प्रभुपद त्याला पकडून आणखीन काही मुद्दे सांगतो. आता इथे हा पहिला श्लोक संपला, दुसरा श्लोक घेण्यासाठी वेळ त्या श्लोक म्हटल्यावर किती. तर आता पुढचं जी प्रार्थना आहे देवतांची, पुढच्या वेळेस आपण काय करू, थोडं त्यांनी स्पष्टीकरण घेऊन जास्त पुढे केलं. यावेळेस एकच श्लोक झाला, एकच श्लोक झाला, परंतु त्याच्यामध्ये किती काही शिकायला भेटलं. म्हणजे वेदांचा सार, महाजनांचं म्हणणं, देवतांची भूमिका, श्रेष्ठ व्यक्तीला बोलवल्यावरती आपलं कर्तव्य, वेगळ्या प्रकारचे सत्य, त्यामध्ये कृष्णच का परम सत्य. तर इतकं सत्याचं एकाच ठिकाणी वर्णन केलेला श्लोक कुठे आढळणार नाही. त्यामुळे थोडासा वेळ गेला, खूप महत्त्वाचा श्लोक. या अध्यायामध्ये इथून श्लोक क्रमांक 40पर्यंत देवतांच्या प्रार्थना आहेत आणि याच्यामध्ये महत्त्वाचे असे अत्यंत महत्त्वाचे 4-5 श्लोक आहेत, ते समोर येतील. तर आता ह्या 27 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत काय बोलतील की हे बघा देवतांनो, तुम्ही म्हणत आहात की मी परमसत्य आहे, त्रिसत्य आहे वगैरे, सर्व ठीक आहे, परंतु मला पण शरीर आहे, मला पण इंद्रिय आहेत. मग मी जर सत्य आहे तर हे भौतिक जगत सत्य आहे की नाही आहे? तुम्ही म्हणता की तुम्ही सत्य आहात, तुमचं काय म्हणणं आहे, भौतिक जगत सत्य आहे की नाही आहे? तर हे भौतिक जगताची तुलना कशासोबत केली जाते आणि हे भौतिक जगत कसं सत्य आहे आणि भगवंतांपेक्षा त्या सत्यामध्ये काय फरक आहे, त्याचं खूप छान वर्णन या पुढच्या श्लोकामध्ये दिले. ठीक आहे, 2 मिनिटात पटकन सांगून जाऊ शकतो. तर देवता म्हणतात की आम्ही तुम्हाला तर परमसत्य म्हणून प्रमाणित केलं आहे आणि तुम्ही म्हणत आहात की मग हे जगत कसं आहे, सत्य का असत्य, सांगा मला आता. तर देवता म्हणतात की कृष्णा, की हे भौतिक जगत पण सत्य आहे, तुम्ही सत्य आहातच आहात, त्याच्यामध्ये तर काही शंकाच नाही आहे.
आणि हे जगत पण सत्य आहे. फक्त एकच फरक आहे, तुम्ही नेहमीसाठी सत्य आहात, परंतु हे जगत नेहमीसाठी सत्य नाही आहे. आणि हे सांगून मग देवता या जगाचं वर्णन करतात. तर या जगाचं वर्णन करताना देवतांनी शरीराची उपमा वापरली किंवा वृक्षाची उपमा वापरली. शरीराची उपमा आहे, वृक्षाची, दोन्ही पण आहे. तर त्या जगाचं स्पष्टीकरण करताना शरीराची का बरं उपमा वापरली? त्याच्यामागं कारण हे आहे की जे आपल्या शरीरामध्ये आहे तेच या ब्रह्मांडामध्ये आहे. सांगा बरं काय आहे जे आपल्या शरीरात ते ब्रह्मांडात आहे? या एका सिद्धांतावरून शरीराची तुलना देवता 24 तत्वे का? 24 तत्व पंचमहाभूत आहे. पंचमहाभूत. तर जे आपल्या शरीरामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. त्यामुळे देवता या ब्रह्मांडाचं स्पष्टीकरण करण्यासाठी ही आता शरीराची उपमा वापरणार आहे. तर शरीराच्या उपमेमध्ये देवता कसं या ब्रह्मांडाचं वर्णन करतात? दोन उपमा वापरल्यात. एक उपमा आहे वृक्षाची आणि एक आहे शरीराची. तर वृक्षाच्या उपमेमध्ये या ब्रह्मांडाला ते आदी वृक्ष म्हणतात. तर वृक्ष या शब्दाचा असा अर्थ होतो, आता समजा हा पुरुषोत्तम महिना चालू आहे ना, तर पुरुषोत्तम अध्यायामध्ये सुरुवातीलाच या जगाची तुलना वृक्षासोबत केली आहे. ऊर्ध्वं मूलम् अधः शाखम् अश्वत्थं प्राहुराव्ययम्. तर वृक्ष म्हणजे ज्या मूळ संस्कृत शब्दापासून हा शब्द येतो त्याचा अर्थ होतो की ज्याला तोडलं जातं त्याला वृक्ष म्हणायचं. अश्वत्थाचा अर्थ पण तिथे पण असं दिलं आहे की ते शाश्वत नाही. तर वृक्षाला तोडलं जातं म्हणजे याचा अर्थ काय होतो, इथे या जगापासून मुक्त होत आहे. हे जगत तोडणं म्हणजे नष्ट करणं. तर तुम्ही पुरुषोत्तम योगमध्ये वाचन कराल तर तेच वर्णन आहे की जगत वृक्ष आहे, असंख्य शस्त्राने म्हणजे अनासक्त शस्त्राने याला आपण तोडलं पाहिजे असं वर्णन आहे. तर त्याला पकडून एक आदिवृक्ष हा शब्द इथे वापरला. तर आदिवृक्ष कुठे गेलं हे बघा, 27 मध्ये शेवटचा श्लोक आदिवृक्ष. तर आदिवृक्षाचा हा एक अर्थ आहे. आता बाकी सर्व उपमा शरीराच्या आहे. तर एकायन म्हणजे एक अशी गोष्ट आहे, एक शरीर आहे. कारण शरीर आणि ब्रह्मांड सारखंच आहे. जे तत्व शरीरात आहेत ते सत्व ब्रह्मांडात आहे. असं नाही की आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूत आहेत आणि ब्रह्मांडामध्ये एखादी एक्स्ट्रा 6वी वस्तू आहे, असं नाही. एकच आहे. तर एकायन आहे म्हणजे शरीर आहे. त्याच्यामध्ये काय आहे, 2 फळं येतात. किंवा आता इथं परत वृक्षाची व्याख्या घेतली. वृक्ष आणि शरीर या दोन्ही अल्टरनेट होत राहतात. 2 फळं आहेत. तर 2 फळं कुठले आहेत? आनंद आणि दुःख, किंवा आपण द्वंद्व म्हणू शकतो, मान अपमान, सुख दुःख. या वृक्षाची 2 फळं आहेत. 3 मुळं. या वृक्षाची 3 मुळं कुठले आहेत? जे पुरुषोत्तम अध्यायात सांगितले तेच 3 मुळं आहेत. पुरुषोत्तम अध्यायामध्ये या जगाचे 3 मुळं कोणते सांगितले? पुरुषोत्तम अध्याय वाचताय की नाही तुम्ही या महिन्यामध्ये, पुरुषोत्तम महिन्यात? ऊर्ध्वं मूलम् अधः शाखम् अश्वत्थं प्राहुराव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधोश्च ऊर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा विषयप्रवाहाला न प्रविष्ट. म्हणजे याची जी मूळ आहेत या जगाचे तर ते गुण आहेत. गुण म्हणजे 3 गुण. तर इथं काय सांगितले की या जगाला 3 मुळं आहेत. 3 मुळं म्हणजे हे सत्व, रज आणि तमो. आणि चतुरस 4 रस आहेत, किंवा 4 उपभोगण्याच्या गोष्टी आहेत, किंवा 4 प्राप्त करण्याच्या गोष्टी आहेत. तर ते 4 रस कोणते आहेत? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि पंचविध म्हणजे याची तुलना केली आहे 5 ज्ञानेंद्रियासोबत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना. आणि षडात्मा म्हणजे आत्म्याच्या 6 अवस्था, जसं की शोक करणे, मोह होणे, वृद्धापन येणं, मृत्यू होणे, भूक आणि तहान. या 6 गोष्टीला 6 अवस्था म्हटलं जातं. ॲक्च्युली ते आत्म्यासाठी नाही आहेत, पण जेव्हा आपण शरीराला आत्मा समजतो तेव्हा.
नंतर सत्वत्वक, सप्तत्वक म्हणजे 7 त्वचा किंवा त्वचेचे 7 लेअर. आता काय म्हणतो की काय एक सरप्रायझिंगली आहे, आधुनिक विज्ञानामध्ये पण त्वचेमध्ये 7 लेअर आहेत असं शिकवलं जातं. जे आम्ही जेव्हा शिकलो स्किनचे 7 लेअर असतात, जसं की त्याला डर्मिस, इपिडर्मिस, हायपोडर्मिस वगैरे अशी नावं आहेत. इथे पण ते सांगितले या त्वचेला 7 त्वक आहे. तर किंवा सप्तधातू पण असा अर्थ देतो. तर हे 7 त्वक किंवा सप्तधातू कोणते आहेत जे की आयुर्वेदामध्ये सांगितले जातात. त्वचा, रक्त, मांस, अस्थि, मज्जा आणि वीर्य, हे 7 गोष्टी. नंतर अष्टविटप. अष्टविटप म्हणजे 8 शाखा. तर 8 शाखा कोणत्या दिल्यात? 5 भौतिक काय म्हणतो आपण त्यांना, भूमी, अर्थ, नर, वायू आहेत. हे 5 भौतिक घटक आणि 3 सूक्ष्म घटक, मन, बुद्धी, अहंकार. हे 8 या वृक्षाच्या शाखा आहेत. आणि नवोक्ष छत्ती आणि 9 अक्ष, याला 9 डोळे आहेत. तर हे 9 डोळे ही उपमा शरीराची आहे. जसे की शरीराला 9 द्वार आहेत. 2 डोळे, नाकाचे 2 द्वार, कान 2 आणि शरीराच्या खालच्या भागाचे असे टोटल 9 द्वार आहेत. म्हणून इथे काय म्हणतात की 9 अक्ष. आणि दशछदी म्हणजे 10 प्रकारचे वायू. जसं आपण तुम्ही आयुर्वेदामध्ये ऐकलं असेल, अपान वायू, व्यान वायू, समान वायू. तर त्या वायूला दशछदी म्हणतात. की हे 10 पानं आहेत या वृक्षाचे. आणि या वृक्षावरती कोण बसलं आहे? द्विखगो. द्वि म्हणजे 2, खग म्हणजे काय होतं? ख म्हणजे आकाश. असा एक श्लोक पण येतो ना, भूमी रापो नल वायू खम मनो बुद्धिरेवच. तिथं ख आलं होतं बघा, तिथे ख म्हणजे आकाश होतं. तर ख आणि गो म्हणजे जाणे, इंग्लिशमध्ये गो आहे ना. तर आकाशात जाणारा किंवा आकाशात उडणारा कोण आहे? पक्षी आहे. तर द्विखगो. तर या वृक्षावरती 2 पक्षी बसले आहेत आणि हा आदी वृक्ष आहे. तर 2 पक्षी कोणते? एक तर आपण जीवात्मा आणि आपल्यासोबत नेहमी असणारे भगवंत. तर इथे देवता काय करतायत की भगवंतांनी प्रश्न विचारला की तुम्ही मला परम सत्य म्हणताय, मग या जगाबद्दल तुमचं काय मत आहे? सत्य आहे की नाही आहे? तर देवता म्हणतात की तुम्ही तर परम सत्य आहातच आणि हे जगत पण सत्य आहे, परंतु हे परम सत्य नाही, काही काळासाठी सत्य आहे. आणि काही काळासाठी सत्य असं सांगताना आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे ना. समजा आपण एखाद्या गोष्टीला म्हणतो, त्याचं वर्णन करतो, ही गोष्ट सत्य नाही आहे, तुम्हाला ती गोष्ट काय हे माहिती असलं पाहिजे. तर ही गोष्ट काय हे सांगताना देवता या जगाचं वर्णन करतात. एक शरीर आहे, त्याच्यामध्ये 2 फळं आहेत, 3 मुळं आहेत, 4 रस आहेत, पंचविधला यांनी हे सुद्धा तुलना केली, याच्यामध्ये दिलं नाही. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, षडात्मा म्हणजे आत्म्याची जी 6 अवस्था, शोक, भूक, तहान, सप्तत्वक म्हणजे 7 धातू जे आयुर्वेदामध्ये सांगितले जातात. 8ला काय सांगितलं होतं? 9 अक्ष म्हणजे आपण बघितलं की शरीरामध्ये असणारे 9 छिद्र. नंतर दशछदी 10 पानं म्हणजे 10 प्रकारचे वायू. आणि 2 पक्षी, द्विखग, आपण आणि भगवंत. तर अशा प्रकारे या विश्वाचं वर्णन करून देवता सांगतात की भगवंता तुम्ही जसे तुम्ही विचारलं हे जगत सत्य आहे की नाही, हे जगत सत्य आहे परंतु पूर्ण सत्य नाही. आम्ही तुम्हाला या जगाबद्दल थोडीशी माहिती सांगू की हे जगत कसं आहे, म्हणजे सिद्ध होईल की बाबा त्यांच्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. तर रूपात काय म्हणतात, हे जग 5 प्रमुख तत्वांनी बनले आहे. या आणि इतर अशा तत्वांची निर्मिती श्रीकृष्णापासूनच होते. हे आपण 7व्या अध्यायात बघितलं ना. भगवंत म्हणतात की ही माझी कनिष्ठ प्रकृती आहे. भूमी रापो नल वायू मन बुद्धिरेवच अहंकार इति भिन्ना प्रकृती राष्ट्रला. तर या तत्वांची निर्मिती श्रीकृष्णापासून ते 7व्या अध्यायामध्ये दिले.
तर आधुनिक जे शास्त्रज्ञ आहेत किंवा वैज्ञानिक आहेत ते कशाचा अभ्यास करतात? भौतिकवादी शास्त्रज्ञ या प्राथमिक 5 तत्वांचा भौतिक सृजनाचे कारण म्हणून स्वीकार करतात. आता भौतिक जगामध्ये जे काही संशोधन होतं ते या 5 गोष्टीमध्येच होतं. कोणी समजा एखाद्या धातूवरती करत असेल, कोणी वायूवरती करत असेल किंवा कोणी अग्नीवरती करत असेल, सगळं संशोधन तर यामध्येच आहे. तर प्रभुपाद काय म्हणतात? परंतु स्थूल स्वरूपातील आणि सूक्ष्म स्वरूपातील तत्वे श्रीकृष्णाने निर्माण केलेली आहेत, हे याचा आधुनिक शास्त्रज्ञ स्वीकार करत. या भौतिक जगात कर्मसंघर्ष करणारे प्राणी मात्र देखील श्रीकृष्णाच्या तटस्थ शक्तीचे उत्पादन आहे. हे पण 7व्या अध्यायामध्ये. अपरिमितस्तु अन्यां प्रकृती बुद्धी मे पराम जीवभूता महाबाहो येदम धारते जगत. 7:4 आधी सांगितलं, आता 7:5. हे बघितले. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात हे स्पष्ट करण्यात आले आहे की अखिल सृष्टी श्रीकृष्णांच्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ शक्तींचे संमिश्रण आहे. आता त्यानंतरचा श्लोक. एतद् योनिनी भूतानि सर्वाणि तुपधारय अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलय सथा. हे दोन्ही शक्ती एकत्र येऊन या जगामध्ये सर्व काही निर्माण झाले. प्राणीमात्र हे श्रेष्ठ शक्ती आहेत. प्राणीमात्र म्हणजे जीवात्मा, म्हणजे आपण. तर जड भौतिक तत्वे त्यांची कनिष्ठ शक्ती आहे, जे काही अग्नी वायू आकाश आहे. आपल्या अव्यक्त स्वरूपात सर्व गोष्टी श्रीकृष्णातच समावतात. नेहमी नष्टवून भगवंतामध्ये. भौतिक सृजनाविषयीच्या विश्लेषणात्मक अभ्यासासंदर्भाने देवता पूर्ण पुरुषोत्तम माझ्या परमरूपाची सादर प्रार्थना करू लागले. हे भौतिक सृजन काय आहे? ते एका वृक्षासारखं आहे. वृक्ष कुठे असतो? जमिनीवर उभा असतो. त्याप्रमाणे हे भौतिक जगतरूपी वृक्ष भौतिक प्रकृतीच्या पृष्ठावर उभा असतो. किंवा पुरुषोत्तम अध्यायानुसार हे जगत इच्छारूपी पृष्ठभागावरती आहे, कारण जीवांच्या इच्छेमुळे. या भौतिक सृजनाची तुलना एका झाडाशी का करण्यात आली? तर समयानुसार वृक्ष तोडला जातो. हा वृक्ष या शब्दाचा अर्थ. वृक्ष याचा अर्थच असा की जो कधी काळी तोडला जाईल. म्हणजे हे जग कधी ना कधी तर नष्ट होणारच आहे. आता बघा, शास्त्रामध्ये पण जेव्हा उपमा दिल्या जातात ना, तर मनाला आली तशी उपमा दिली असं नसतं. त्याचा काहीतरी अर्थ असतो किंवा गहन संबंध असतो, तेव्हाच उपमा वापरल्या जातात किंवा तुलना वापरल्या जातात. आधी तर वृक्षाचीच का उपमा वापरतात? कारण वृक्ष या शब्दाचाच अर्थ होतो की ज्याला कधी ना कधी तोडलं जातं. म्हणून ही उपमा ब्रह्मांडाला वापरतात, कारण ही कधी ना कधी नष्ट होणारच आहे. तर प्रत्येक उपमेचं पण आपलं स्वतःचं महत्त्व आहे. भौतिक सृजनात्मक वृक्षाला आत्यंतिक सत्य म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही, कारण ते नष्ट होतं. भौतिक सृष्टीवर काळाचा प्रभाव आहे, परंतु श्रीकृष्णाचे शरीर शाश्वत आहे. ते सृष्टीच्या पूर्वी होते, भौतिक सृष्टी चालू आहे तेव्हा पण आहे आणि ऱ्हासानंतर पण राहील. कठोपनिषदसुद्धा या भौतिक प्रकृतीरूपी भूमीवर उभ्या असलेल्या भौतिक सृजनरूपी वृक्षाचे उदाहरण देते. हे जे वृक्षाचं उदाहरण आहे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. इथे पण आहे, हे कठोपनिषदमध्ये पण आहे आणि भागवतामध्ये पण आहे. सुपर्णा येतो, सदृशो सखाय, यदृच्छ येतो, खादती पिप्पलान्नम अन्य निरन्नापी न बलेन भूया, असं भागवतांचा श्लोक आहे. म्हणजे सांगायचं काय थोडक्यात, वेगवेगळ्या ठिकाणी या वृक्षाची तुलना, या जगाची तुलना वृक्षासोबत केली. आता हे आपण 1, 2, 3, 4, 5 काय ते म्हटलं ना, त्याचा बरोबर सांगतो. या वृक्षाची सुखदुःख अशी 2 फळे आहेत. या वृक्षावर निवास करतात ते 2 पक्षी आहेत, आपण आणि भगवान. एक पक्षी श्रीकृष्णांचे एकदेशीय स्वरूप म्हणजे परमात्मा, आणि दुसरा म्हणजे जीव. या सृष्टीरूपी वृक्षाची फळे भक्षण करीत असतो कोण? म्हणजे आपण. आता कधी तो आनंदाची फळे, कधी दुःखाची फळे. म्हणजे जे आपल्या आयुष्यामध्ये कधी चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा आपण आनंदी असतो. समजा काही यश मिळवलं किंवा एखादी एक्झाम पास झाली तेव्हा आपण जे आनंद म्हणतो म्हणजे ते आनंदाचं फळ आहे. जेव्हा आजारी होतो किंवा कुणाचा मृत्यू, जेव्हा आपल्याला दुःख वाटतं, तर ते आपल्या दुःखाचं फळ, ते पण आपल्या कर्माचंच फळ आहे. तर ही 2 फळं त्या वृक्षामध्ये, आनंद आणि दुःख. दुसरा पक्षी हे फळ खाण्यासाठी उत्सुक नसतो, कारण तो आत्मतृप्त आहे. भगवान त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट घेत नाही. शरीरूपी वृक्षावरील एक पक्षी तर फळे खात असतो आणि दुसरा पक्षी केवळ द्रष्टा म्हणून राहतो.
या वृक्षाची 3 मुळे 3 दिशांना आहेत. प्रभुपाद काय म्हणतात, याचा अर्थ असा की रज तम सत्व हे 3 प्रकृतीचे 3 गुण या वृक्षाची मुळे आहेत. तुम्ही आजच्या चर्चेवरून हे लक्षात ठेवू शकता की 1 म्हणजे वृक्ष, 2 म्हणजे 2 फळं, 3 मुळं म्हणजे 3 गुण, 4 म्हणजे 4 रस, 5 म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, षडात्मा म्हणजे आत्म्याच्या 6 स्थिती, सप्तत्वग म्हणजे 7 धातू, अष्टविटपो किंवा 8 फांद्या. याच्यामध्ये आपण बघितलं की 5 तत्व, 5 स्थूल तत्व आणि 3 सूक्ष्म तत्व. नवक्षदो नवक्षद म्हणजे शरीराचे 9 वाटा आणि दसच्छदी म्हणजे 10 वायू शरीरामध्ये जे आहेत, आणि द्विखगो म्हणजे 2 पक्ष. 1 2 3 4 5 6 असे 10पर्यंत जर तुम्ही लक्षात ठेवलं तर या भौतिक जगाचं वर्णन तुम्ही कुणालाही करू शकता, कारण जे शरीरात आहे ते जगात आहे. एक काहीतरी तू म्हणणं आहे ना, जगी असे ते असे दिसं, असं काहीतरी एक वाक्य आहे. नंतर प्रभुपाद या तात्पर्यामध्ये तेच स्पष्ट करतात. 4 रस काय आहेत, आर्थिक विकास, विषय भोग आणि मुक्ती, हे 4 रस. या भौतिक फळांची चव 5 इंद्रियांद्वारे चाखली जाते, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय. शोक भ्रम हे काय आहेत, या 6 विकारांनी आक्रांत आहेत. शोक भ्रम, दुर्बलता, मृत्यू. भौतिक शरीर अथवा भौतिक सृजन याच्यामध्ये 6 पदार्थ आहेत, 7 पदार्थ आहेत. आयुर्वेदमध्ये याला काय म्हणतात, 7 धातू, त्वचा, स्नायू, मांस वगैरे, आणि 8 फांद्या, 5 स्थूल तत्वे, 3 सूक्ष्म तत्वे. या शरीराची आता 9 शरीराबद्दल प्रभुपादांनी सांगितले, 2 डोळे, 2 नाक वगैरे, आणि 10साठी 10 प्रकारचे वायू, अपान वायू, उदान वायू असतं ना, आणि या वृक्षावर बसलेले 2 पक्षी. तर आता हा झाला आपला दुसरा पण श्लोक झाला. तर त्याच्यानंतर आपण पुढच्या श्लोकाला पुढच्या वेळेस बघूया. आज आपण सत्तेच्या गोष्टीवरती खूप डिटेलमध्ये चर्चा केली, आणि या भौतिक जगाचं वर्णन 1 ते 10 पर्यंतच्या भिंतीने कसं लक्षात ठेवायचं हे पण आपण बघितलं. तर हे खूप सोपं होतं कोणाला जर समजावून सांगायचं की भौतिक जगत नेमकं काय आहे. तर इथे आपण थांबूया. पुढच्या वेळेस समोरचे श्लोक बघू, थोडं फास्ट जाऊ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. हरे कृष्ण. माझा आवाज तरी आला की नाही तुम्हाला? हो आला. हा, मग ठीक आहे. हरे कृष्ण.